नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाच्या बातमीपत्रात मी संघमित्रा अवचारे आपल्या सर्वांचे स्वागत करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुरक्षा धोरणावर संशोधन व्हावे. मधुकर शिंदे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 5व्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी IPS अधिकारी मधुकर शिंदे हे बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलसचिवा योगिनी घारे, अतिथी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ बघेल, ज्येष्ठ विचारवंत मोरारजी पाचपोळ, माजी महापौर अरुणा वाकसे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले. अध्यासनाच्या माध्यमातून संशोधन प्रकल्प होतील, लिखाण होईल, संकलन होईल, त्याच्यानंतर विविध पदविका, प्रमाणपत्र, अभ्यासक्रम चालवले जातील आणि त्याचप्रमाणे म्युझियम सुद्धा होईल, मॅन्युस्क्रिप्ट तयार केले जातील. महिलांसाठी म्हणून गुड गव्हर्नन्स होण्यासाठी म्हणून सुद्धा प्रशिक्षण कार्यशाळा FDP आयोजित केल्या जातील. हे विविध उपक्रम करण्याची जबाबदारी माननीय कुलगुरू महोदयाने एक संचालक म्हणून माझ्याकडे दिलेली आहे. परंतु ज्या बायनरी समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्या समाजामध्ये एकेका महात्म्याला एकेका जातीमध्ये बांधण्याचे जे काम झालेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. जाती उन्मूलनाची चळवळ निर्माण झाली पाहिजे. सामाजिक समरसता, सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण समाजातील प्रत्येक घटकाला घेऊन जाण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. हा आदर्श आपल्याला कुठेतरी पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये शोधायचा नाहीये, तो आदर्श हा आपल्याला भारतातील परंपरेमध्ये शोधायचा आहे. हे परंपरा शोधत असताना या नावामध्येच कुठेतरी आदर्श जपलेला आहे, दडलेला आहे. म्हणून आपण अगदी रामायणातील अहिल्यापासून ते मध्ययुगीन कालखंडातील अहिल्यादेवी होळकरांपर्यंत तो आदर्श शोधण्याचा प्रयत्न करूयात. म्हणून ह्या विद्यापीठाचं नाव विस्तार हा अहिल्यादेवी होळकर नाम विस्तार म्हणून झालेला आहे, असं मला इथं प्रकर्षाने सांगावं असं वाटतं. या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चांगले काम करीत असल्याचे सांगितले. यापुढेही अहिल्यादेवींच्या नावाला शोभेल असे काम विद्यापीठाकडून होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि राज्य पशुसंवर्धनचे सचिव असे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडते. यामुळे मला या कार्यक्रमाला येता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु सर्वांना या नाम विस्तार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं महाराष्ट्रामध्ये पहिलं विद्यापीठ चांगल्या पद्धतीनं काम करताय. तशाच पद्धतीनं पुढं जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचं काम या विद्यापीठाच्या माध्यमातून व्हावं, यात सदिच्छा. मधुकर शिंदे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची युद्ध आणि न्यायनीती श्रेष्ठ असून त्यांनी नेहमी राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने काम केले आहे. त्यामुळे राज्यांवर कधीही अतिक्रमण झालेले नाही. 28 वर्ष आदर्श राज्यकारभार त्यांनी पाहिला आहे. त्या केवळ धर्मकर्त्या नव्हत्या तर आदर्श राजकर्त्या होत्या. त्यांच्या कार्यावर अधिकाधिक संशोधन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ही जी निर्मिती झाली किंवा जे नामकरण झालं याला इतिहास आहे. या ठिकाणच्या धनगर बांधवांनी मोठे आंदोलन केले, आंदोलन करावं लागलं. म्हणजे महाराणी अहिल्यादेवीचं नाव देण्यासाठी आंदोलन करावं लागलं की जी शिस्तप्रिय स्त्री होती, ज्यानं सगळ्या समाज बांधवावरती आणि भगिनीवरती तेवढंच प्रेम केलं. आपल्या कधी त्यांनी स्वतःचा विचार केला नाही, एवढं दुःख त्यांचं होतं. एवढं दुःख सोसत असताना ती सारखी जनतेचा विचार करत होती. अशा महाराणीचं नाव देण्यासाठी तुम्हाला आंदोलनाचं काम करावं लागलं. हे खरोखर राज्याच्या दृष्टीनं, राज्यकर्त्याच्या दृष्टीने तरी बरोबर नाही असं मला वाटतं. जी स्त्री म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती ते मानलं गेलं. पुण्यश्लोक का दिलं नाव त्यांना? पुण्यश्लोक नाव देण्याचंच कारण असं होतं की ती इतकी पुण्यवान होती की तिच्या हातून पाप घडतच नव्हता. एकही पाप घडलं नाही म्हणून ती पुण्यवान आहे आणि म्हणून पुण्यश्लोक आहे. लक्षात ठेवा. अशा पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवीच्या आजच्या या नामविस्तार 5वा नामविस्तार समारंभाच्या ठिकाणी मला बोलवण्यात महानोर साहेब आणि त्यांची सगळी टीम यांनी मला बोलवलं. मी तुमचा आम्ही फार आभारी आहे. मी आपला काही फार वेळ घेत नाही. मी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचची स्थापना मुंबईमध्ये 1996ला केली. त्यावेळेस मी तिथे DCP होतो, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. आणि पोलीस खात्यामध्ये काम करत असताना एखाद्या जाती जमातीबद्दल काम करणं हे जरा पचण्यासारखं नव्हतं. जगन्नाथ बघेल म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
विद्यार्थ्यांनी आणि विद्यापीठाने कार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। मल्हार राव को समझ भनक लग गई, उनको समझ में आ गया कि ये कुछ मेरे ऊपर अटैक होगा। उसके पहले उन्होंने कर दिया वार मल्हार राव। तो एक धनगर के प्रति ये फीलिंग और एक महिला विधवा आज भी देख रहे हैं ना, बोलने की जरूरत है क्या? तो वो जो है उनको राघोबा को कैसे ट्रीट किया उन्होंने। चंद्रावत राजपूत ले लिया इनका कब्जा कर लिया इनकी सीमा में, बॉर्डर पे। वो जो है उस समय तुकोजी राव जो है अफगानिस्तान की तरफ गए थे, पेशवाओं की तरफ से लड़ते थे, पेशवाओं के साथ वहां गए थे। इनको कोई पर्याय नहीं था, सेना वहां गई है, ये अकेले हैं, चंद्रावत हमला कर दिया, अटैक कर दिए हैं। इन्होंने खुद फौज बनाई, तैयार की, खुद गई। पानीपत की लड़ाई में थी वो, पानीपत की लड़ाई में गई थी, उन्होंने ट्रेनिंग ली। तो वो योद्धा थी, युद्ध लड़ना जानती थी। चंद्रावत राजपूतों को 3 बार हराया उन्होंने खुद। मुरारजी पाचपोळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रशासनावर पकड होती असे सांगून समाज सुधारणेचे महान कार्य त्यांच्या हातून घडल्याचे सांगितले। कडक शिस्तीच्या अहिल्यादेवींनी सर्वांसाठी कार्य केले, महिलांचा आदर सन्मान त्यांनी केला। 7/12 उताराची दस्तही त्यांच्यापासून सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। हेल्प अकॉर्डिंग टू देअर नीड्स। आता हे बघा, आपण आता म्हणतो आताही अनुसूचित जाती जमाती वगैरे म्हणजे ह्या मी विषयाच्या थोडा अलग जातो, पण आपल्या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आहेत। पण आपण मला सांगा, मी ह्युमन राईटचा विद्यार्थी असताना म्हणतो की असं माझे विचार आहेत की आतापर्यंत खेड्यातल्या किती आदिवासी आणि शेड्यूल कास्ट लोकांची प्रोग्रेस झालेली आहे। गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या राबवल्या जात असतील, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। पण जोपर्यंत अहिल्यादेवींसारखं तुम्ही तळागाळातल्या माणसापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची आणि या देशाची प्रगती होणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर म्हणाले की सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याकडून अहिल्यादेवी होळकर यांना राज्यकारभाराचे धडे मिळण्याबरोबरच धैर्य मिळाले। आदर्श राज्यकारभार पाहत त्यांनी प्रेरणादायी कार्य केले। महिला सबलीकरण असो अथवा जल व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन, वस्त्रोद्योग निर्मिती, लघु उद्योग या संकल्पनांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राज्य विकसित केले। त्यांच्या आदर्श विचारांना स्मरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जागतिक नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आणि या आदर्शावर आपल्या विद्यापीठाची वाटचाल पुढे चालू राहील। आपल्याला जे काही करायचे आहे त्यामध्ये ज्ञान, विज्ञान, कौशल विकास, रोजगार निर्मिती, सामाजिक समरसता, सामाजिक समता, महिला सबलीकरण, पर्यावरण रक्षण या सर्व बाबीचा विचार आपण समोर ठेवला पाहिजे, जो अहिल्यादेवींचा विचार होता। आणि त्या पद्धतीने आपण या विद्यापीठाचा विकास करणार आहोत। त्यांच्या संकल्पनेप्रमाणे आपण विद्यापीठाचा विकास करणार आहोत। आताच मला वाटते कोणबाने साहेबांनी सांगितले की हा कार्यक्रम फार छोटेखानी झाला होता आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की अहिल्यादेवींची पुण्यतिथी, अहिल्यादेवींची जयंती आणि नामविस्तार दिन हे मोठ्या प्रमाणात मोठ्या थाटामाटात झाले पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही या कार्यक्रमासाठी एक कमिटी गठीत करणार आहोत आणि ती कमिटी महिला त्याच्या अध्यक्षतेखाली असेल। फक्त एवढाच प्रोग्राम किंवा एवढ्याच गोष्टी होणार नाही तर मला वाटते मी गेल्या आठवड्यामध्ये माझे प्रोग्राम त्यांच्याशी विचार विनिमय करत असताना जेवढ्या अध्यासन आहेत किंवा जेवढ्या जयंत्या पुण्यतिथ्या गव्हर्नमेंटनं नामनिर्देशित केल्या ते सगळे कार्यक्रम मोठ्या पद्धतीने पार पाडावे त्यासाठी सुद्धा आम्ही समिती गठीत केली। या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, स्मारक समितीचे सदस्य, संघर्ष समितीचे सदस्य, नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोली व डॉक्टर अंबादास भास्के यांनी केले, तर आभार कुलसचिवा योगिनी घारे यांनी मानले। धन्यवाद।